माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री स्कंद पुराण अभिवाचन करत आहे. भाग 16. प्रथम श्री नारायणाला नमस्कार करून कथेला प्रारंभ करते. अध्याय 48. मणिकर्णिका आख्यान. महामहर्षी प्रवर श्री अगस्त्य म्हणाले, हे स्कंददेवा, आपण प्रसन्न होऊन माझ्या शंकांचे निरसन करा. अविमुक्त क्षत्र या भूमीवर केव्हापासून स्थापित झाले? येथे ह्या जागेला हे महत्त्व का आले? तसेच मोक्ष देणारे क्षत्र होय असे का म्हणतात? मणिकर्णिका या स्थानाचे महत्त्व का गायले जाते? येथे प्रथम गंगा नदी नव्हती काय? वाराणसी, काशी, रुद्रावास ही नावे या महापुरीने कशी प्राप्त केली? आनंद, कानन यानंतर रम्य, अविमुक्त, महास्मशान ही सर्व नावे ह्या मोंडळावर कशी पडली? आपण माझ्या शंकांचे निरसन करावे. स्कंददेव म्हणाले, अंबिका मातेने श्री शंभूदेवाला हेच प्रश्न विचारले होते. तेव्हा देवांनी प्रत्यक्ष सांगितलेले सर्व मी आता आपणास सांगतो. जेव्हा महाप्रलयाची वेळ आली, स्थावर तसेच जंगम वस्तू नष्ट झाल्या, तेव्हा या ठिकाणी सर्वत्र अंधार पसरला. सूर्य नव्हता, ग्रह, तारा मंडळी अस्तित्वात नव्हते. चंद्र, अग्नी, अनिल, भूदल, अहोरात्र काहीच अस्तित्वात नव्हते. गंध, रूप, रस हे कोणत्याच दिशांना अस्तित्वात नव्हते. तेज विना हे सर्व शून्य भासत होते. श्रुतींनी सांगितलेले सत ब्रह्म तेच फक्त काय ते अस्तित्वात होते. अर्थात ते ब्रह्म कोणत्याही रूपात प्रगट नव्हते. म्हणूनच श्रुती चकित होऊन म्हणत होती की सत्य स्वरूप अनंत ज्ञानमय परम आनंद स्वरूप एक तेज, ते आधाररहित विकारी निर्गुण योगी जनांचाच माहीत असलेले असे आहे. अशा प्रकारे काही काल गेल्यानंतर त्याच्यामध्येच एक इच्छा उत्पन्न होऊन त्या अमृताने आपलीच एक मूर्ती आपल्या कल्पनेप्रमाणे तयार केली. ती सर्व ऐश्वर्यांनी गुणांनी युक्त, सर्व ज्ञानमयी, शुभ, सर्व गामी, सर्व रूपा, सर्व दृक् अशी होती. अर्थात ती सर्व वंद्य, आध्या, सर्व संस्कृती रूपा अशी ईश्वरी मूर्ती होती. सध्या मी जो आहे तो त्याचीच मूर्ती आहे. अर्वाचीन प्राचीन भूतगण मलाच ईश्वर मानतात. मग मला एका कालानंतर माझ्या मायेच्या साह्याने मी एका परा गुणवती सृजन केली. बुद्धितत्वाची जनने अविकृत शक्ती रूपिणी अशी ही ती होय, म्हणजे तूच. स्कंदरूप म्हणाले. स्कंददेव म्हणता, तीच शक्ती प्रकृती म्हणून ओळखली जाते व पुरुष पर ईश्वर म्हणून ओळखले जातात. ते दोघे ज्या क्षेत्रात वावरले परम आनंदी राहिले, अशा त्या या 5 कोस जागेला क्षत्राचे पावन स्वरूप आले. हे मुनिवर, या क्षत्री प्रलयकाळी सर्व प्रलय विलय पावलेले अस्थायी शिव शिवा विद्यमान असतात. म्हणून याला अविमुक्त क्षत्र मानले. जेव्हा भूमंडळी अस्तित्वात नव्हते, तेव्हा स्वतःला व्यार करण्यासाठी ईश्वराने या क्षत्राची निर्मिती केली. जे श्रद्धाळू असतील, त्रिकालज्ञानी, आंतरचक्षु असलेले शिवभक्त, शांत मुक्तीचे इच्छुक असतील, त्यांनाच हे गोपनीय रहस्य सांगावे. निरंतर सुख देणारेच हे क्षेत्र आहे. पिनाकी भगवानाने याचे नाव प्रथम आनंदवन असे ठेवले, नंतर ते अविमुक्त झाले. शिवा यांना आनंदवनात असताना असे वाटले की एखादे दुसरे क्षत्र सृजन करावे, तेथे तप करावे. नंतर त्यांनी विष्णूला प्रकट करून त्यांना सांगितले की सर्वजण मुक्तीसाठी काशी क्षेत्री येतात, तेव्हा तुम्ही आता एक अन्य क्षत्र निर्माण करा. आम्ही आता आमच्या आनंद कानन क्षेत्री जातो. विष्णुमूर्ती अत्यंत सुंदर, शांत, सत्व गुणी, गणगंभीर, क्षमाशील शिवती. इंद्र नीलमण्या समान तेज धारण केलेली त्यांचे अंग होते. सुवर्णकांती पुंडरिका समान नेत्र, पुष्ट बाहू असलेली असे आनंदी तसेच प्रसन्न होते. ते विष्णू पुरुषोत्तम होते. त्यांनी ठरवले की वेदमार्गाने आचरण करावे. त्यांनी शिवाचे ध्यान करून तपश्चर्या करण्यात आपले मन स्थिर केले. आपल्या सुदर्शन चक्राने त्यांनी तेथे एक असुररम्य पुष्करिणी तयार केली. तेथे बसून त्यांनी उग्र तप केले. त्या तपामुळे त्यांचे तेज एखाद्या अग्नीप्रमाणे प्रखर झाले. तेव्हा प्रसन्न होऊन श्री शिव तेथे आले. त्यांनी विष्णूला वर मागावयास सांगितलं. शिव म्हणाले, हे जनार्दन, या क्षत्राचा महिमा ज्ञात असला तरी मान आहे. या पंचक्रोशीमध्ये प्रवेश करण्याची भीती, पापे सर्व या क्षत्रापासून बाहेर पडतील. या मणिकर्णिकेत स्नान केल्याने उत्तम पुण्य प्रज्ञाप्त होते. स्नानानंतर शिवाचा जप, होम इत्यादी ज्या सर्व धार्मिक क्रिया करायच्या त्या मौन राखून कराव्या. जीवनात एकदा तरी या
अविमुक्त क्षत्री येऊन मणिकर्णिकेत स्नान करावे, विश्वनाथाचे दर्शन घ्यावे, शक्य झाल्यास या क्षत्रीच निवास करावा. अध्याय 49. गंगा महिमा दशहरा स्तोत्र कथन. भगवान श्री स्कंद म्हणाले, आनंद कानन जसे पवित्र स्थान आहे, तसेच वाराणसी हे एक नाव प्रचलित आहे. अर्थात ते गंगेमुळे प्राप्त झाले. राजा भगीरथाचे येणे, कपिल मुनींच्या क्रोधामुळे अश्वमेधाच्या अश्वासाठी आपले पूर्वज सगळे पुत्र जे दग्ध झाले, त्यांना पावन करून घेण्यासाठी सूर्यवंशातील त्या महातेजस्वी व धार्मिक वृत्तीच्या भगीरथ राजाने गंगेची आराधना केली. मंत्र्याकडे राज्य सोपवले व हिमालयातील निर्जन स्थानी जाऊन त्याने उग्र तप केले. ब्रह्मशापाने भस्म होऊन दुर्गतीला लागलेले सगर पुत्र उद्भरून नेले. त्यांना स्वर्गप्राप्ती करून दिली. ती गंगाजल स्वरूपी मूर्ती शिवात्मिका आहे. ती अनेक ब्रह्मांडाचा आधार, पराप्रकृती, तीन शक्तींनी युक्त, करुणादायी, आनंददायी अशी आहे. विश्वरक्षणासाठी शिवाने तिला मस्तकावर धारण केली. म्हणूनच त्रैलोक्यात जेवढी म्हणून तीर्थक्षेत्रे, तेथे गंगा सूक्ष्म रूपाने असते. सर्व वर्ण आश्रम वेद वेत्ता शास्त्राचे पारगामी विद्वान गंगा स्नानाचे महात्म्य मानतात. मन वाणी काय ह्या दोषांचे निवारण ती करते. कृत युगात सर्वत्र तीर्थ, त्रेतायुगात पुष्कर, द्वापार युगात कुरुक्षेत्र, तर कलियुगात गंगा हेच सर्वतोपरी विराजमान असे तीर्थ होय. कृतयुगात सत्ययुगात ध्यान हेच मुख्य मानले गेले, तर त्रेतामध्ये तपश्चर्या, द्वारपरात हे दोन्ही यज्ञ, या घोर कलियुगात ध्यान, तप, यज्ञ यांच्या ऐवजी गंगा सान्निध्य प्रमुख मानले. सर्व प्रकारच्या मानवाचा उद्धार, कल्याण ही गंगा करते. गंगेच्या नावाच्या जपाने अलक्ष्मी, काल करणी, दुस्वाने, दुर्वी चिंतन या गोष्टी आपल्या आजूबाजूला फिरकत नाही. म्हणजेच त्यांचा कोणत्याच प्रकारचा वाईट परिणाम आपल्याला होत नाही. गंगा या लोकी या परलोकी दोन्हीकडे पुण्य फले देणारी, जसा ज्याचा भाव असेल तसतसे त्याचे या जगात कल्याण करणारी ती आहे. ब्रह्मज्ञानाची प्राप्ती ज्या अन्य साधनाने आत्मोद्धरासाठी होते, ती केवळ गंगेच्या तटी निवास केल्याने होऊ शकते. एवढेच काय, हिच्यापासून बरेच दूर आपण असलो, पण नुसते हिचे महात्म्य आपण जाणत असू, तर हिच्या भक्तीने ती आपल्यावर प्रसन्न होते. श्रद्धा हाच सर्वतोपरी धर्म होय, ही गोष्ट सत्य आहे. श्रद्धा म्हणजेच परमतप, म्हणूनच हिचे महत्त्व फार. येथे स्वर्ग मोक्ष दोन्ही श्रद्धेने प्राप्त झाले आहे. म्हणूनच गंगेवर श्रद्धा ठेवली म्हणजे ती आपले अज्ञान जड चैतन वस्तूंबद्दल आसक्ती नाहीशी करते. नारळात जसे पाणी तसे ब्रह्मांडात ही परब्रह्मरूपी गंगा होय. म्हणून हिच्या प्राप्तीसारख्या अन्य लाभ या जगात नाही. म्हणूनच विधीपूर्वक गंगा जलात स्नान करावे. तिचे पूजन करून त्या परब्रह्माच्या पूजनाचा लाभ प्राप्त करावा. हिच्या स्मरणाने पर्वता एवढी पापी नष्टभ्रष्ट होतात. हिच्या वैशिष्ट्यामुळे पितृगणांना आपण मुक्ती मिळवून देतो. त्यांना तूप केल्याने समस्त पितृगण आपल्या कामना पूर्ण करतात. गंगा स्नानानंतर तिचे पूजन, शिवलिंगाचे पूजन करण्याने मिळणारे पुण्य अगणिक असते, ते सांगू शकत नाही. गंगाकाठी जाण्याचा संकल्प करून घरीच पितृगणाची श्राद्ध विधी कर्म केल्याने पूर्व संतुष्ट होता. शीघ्र पापे नष्ट करीतात. गंगा स्नान करणाऱ्या मानवाची पापे रुदन करतात. ती म्हणतात आता आपण कोठे जावे, म्हणून ती लोभ मोह इत्यादींच्या द्वारा अनेक विघ्न उपस्थित करतात. ती म्हणतात आता तरी या माणसाचे पाय गंगेकडे वळणार नाहीत, म्हणजे आपल्याला आता याचे शरीर सोडून जायला नको. अशा वेळी पूर्वजन्मी केलेली पुण्य त्या मानवाच्या उपयोगी पडतात. त्या पुण्याच्या सामर्थ्याने मानव लोभाधिकांना त्यागून पुण्य संपादन करतो, देव लोक प्राप्त करून घेतो. अजायतेपणे अग्नीला स्पर्श झाला तरी ज्याप्रमाणे जळण्याचे कार्य होते, तसेच गंगास्नान हे इच्छेविना केले तरी ती करणाऱ्यांची पापे धुवून टाकते. कारण तिचा प्रभाव अचूक असतो. ह्या संसार चक्रामध्ये गुंतलेला प्राणी त्यातच गुंतून राहत असतो, पण त्याला गंगा स्नानाचा लाभ होताच तो सर्व क्लेशापासून मुक्त होतो. भक्ती भावनेने नीट विचार करून सर्व शंका दूर करून जो गंगेचे स्नान करतो, तो जणू चांबड्याने वेष्टिलेला देवच होय, ते सत्य होय. एखादा माणूस गंगा स्नान करायचे ठरवून मध्येच कोठे मृत्यू पावला तरी सुद्धा त्यावर गंगा कृपा करते.
जे लोक गंगा नदी म्हणजे सामान्य नदी आहे असे मानतात, तिचे महत्त्व जे जाणत नाही, याचे कारण म्हणजे त्याचे पूर्वजन्मीचे पापाचे आधिक्य होय. गंगेबद्दल भाविकपणा निर्माण व्हायचा म्हणजे पूर्वजन्मीच्या दान, तप, व्रत, नियम इत्यादी वगैरेमुळे प्राप्त केलेले पुण्याचे आधिक्य होय. असा संचय ज्यांनी करून ठेवला त्यांच्याच मनात या जन्मी भक्ती निर्माण होते. गंगेची भक्ती करण्यासाठी महेंद्र वगैरेच्या पुरामध्ये परमेश्वराने सुंदर सुंदर सुरम्य अशा सिद्धीची चिन्हे, स्पर्शलिंग, प्रासाद, चिंतामणी असे स्वयंभू बनवले. पण कलियुगाच्या पापांना भिवून त्या सर्वांनी गंगेच्या जलामध्ये गुप्त रूप धारण केले. म्हणूनच अभिष्ट सिद्धीसाठी गंगाजलाचे महत्त्व ओळखून आपण वागावे. सूर्योदय झाल्यानंतर जसा अंधार व्रजपातीनंतर पर्वत, गरुडाला सर्प, वायूला मेघ, तत्वज्ञानाला मोह, सिंहाला मृग भिवून पळून जातो, त्याप्रमाणे गंगेच्या दर्शनाने समस्त पापे क्षय होतात. ज्याप्रमाणे दिव्य औषधेमुळे रोग, लोभाने सद्गुण, ग्रीष्मातील उष्मा एखाद्या शांत थंडशा जलाने, रुईच्या पानांचा ढीग अग्नीच्या एका ठिणगीने क्षणात नष्टभ्रष्ट होतात, त्याचप्रमाणे गंगाजलाच्या स्पर्शाने क्षणात समस्त दोष नष्ट होतात. क्रोधाने जसे तप, कामाने अनय, लक्ष्मीने दम, कोटी त्याच्या मायेने धर्म नष्ट होतो, तसे गंगा दर्शनाने पापे नाहीश होता. या मानवी जीवनात चंचल मनामुळे प्राप्त झालेल्या सर्व प्रलोभनांना नाहीसे करून गंगा जल बुद्धिमान बनवते. गंगा नदीला सामान्य म्हणणाऱ्यांना मी नेहमी अनुकंपा करतो. स्वर्गलोकी जाण्यासाठी जणू काही या गंगाजलाच्या तरंगाच्या पायऱ्याच मी बनवल्या आहेत. गंगा सानिध्याला वा स्नानाला कालाचे बंधन नाही. सर्व काल शुभ असतो, सर्व प्रदेश शुभ कसून हिच्या तटीचे सर्व जन दानास पात्र असतात. जसा यज्ञामध्ये अश्वमेध, पर्वतात हिमवान, व्रतात सत्यव्रत, संपूर्ण दानात अभयदान, तपामध्ये प्राणायाम, मंत्रात प्रणव, धर्मामध्ये अहिंसा, काम्य पदार्थात वारा स्त्री, विद्यामध्ये आत्मविद्या, स्त्रियात गौरी, सर्व देवता आपण म्हणजे विष्णू, सर्व पात्रात शिवभक्त, तसेच तीर्थात गंगा तीर्थ जाणावे. जो हर व तुझ्यात म्हणजे विष्णू भेदभाव मानित नाही, तो खरा भक्त, तो पशुपत पद मिळवितो. म्हणजे पापरूपी धूळ माझ्या जोरदार वादळाने पाप द्रुमाना कापणारी कुऱ्हाड किंवा पापरूपी इंधनाला जाळणारा दावाग्नी म्हणजेच ही परमपुण्य वाहिनी गंगा होय. पितृगण नेहमी हिची गाथा गातात. हे सदा म्हणत असतात, माझ्या मुखामुला तसा कोणी होईल काय की जो देव ऋषी यांना संतुष्ट करील, दीननाथ दुःखी अशांचे त्रास गंगा स्नानाच्या पुण्याने दूर करील, त्यांना जालांजली देईल. कोणतीही इच्छा मनात ठेवणारा तिर्यक योनीत जन्म घेणारा प्राणी असला व त्याने गंगा तटी आपल्या प्राणांचा त्याग केला तर अशाला सद्गती मिळते. 7 सहस्र गण नेहमी गंगेचे रक्षण करीत असतात. पापी या वा अभक्तांना ते गंगा तटी निवासाला आले असता त्यांच्या निवासात विघ्ने आणतात. काम, क्रोध, महामोह, लोभ अशा तीक्ष्ण क्षरांनी त्यांच्या मनाचे हनन करीत असतात, त्यांना प्रतिकूल परिस्थिती निर्माण करतात. गंगेचा आश्रय घेणारा मानव मुनी महाविद्वानच मानावा. 4ही पुरुषार्थ प्राप्त करण्याच्या बाबतीत जो सफल होतो, इंद्रलोकी निवास करतो, जीवनमुक्त होतो. आरोग्यपूर्ण जीवन, संपूर्ण विकास, स्त्रीप्राप्ती ह्या गोष्टी जरी अनुकूल असल्या तरी गंगा सेवन न करणाऱ्या सर्व गोष्टी असूनही जीवन साफल्य प्राप्त होत नाही. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण वाराणसी महिमा वर्णन बघूया. हर हर महादेव शंभो, हर हर महादेव शंभो, हर हर महादेव शंभो.